नमस्कार. मी विनोद शिंदे, राहणार म्हैसाळ, तालुका मिरज. म्हैसाळमधील जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि अनियमिततेच्या कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे साहेब यांच्याकडे आम्ही केलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सी.ओ. साहेबांनी याची चौकशी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती खानापूर येथील उपअभियंता S.K. झेंडे आणि श्री योगेश पुलकंटवार, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती खानापूर यांची नियुक्ती केलेली होती. तसा आदेश केला होता. त्या आदेशाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी चौकशीला श्री झेंडे साहेब आणि पुलकंटवार साहेब, याचबरोबर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी श्रीमती झरे मॅडम, त्याचबरोबर या योजनेत मोठ्या प्रमाणात गैरकारभार करण्यास हातभार लावणारे अधिकारी श्री अजिंक्य कुर्णे, त्याचबरोबर कदम साहेब आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी आज म्हैसाळा या योजनेची पाहणी करण्यासाठी आलेले होते. योजनेतील मुख्य विषय आहे जो आमच्या माहितीप्रमाणे या कंत्राटदारानं 7,400 मीटरचं काम केलेलं आहे आणि बिल मात्र अंदाजे 14,000 मीटर, म्हणजे साधारणतः 7,000 किलोमीटरचं 7 किलोमीटरचं काम करून 14 किलोमीटरचं बिल त्यांनी काढलेलं आहे. हे काढण्यासाठी या पाणीपुरवठाच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याशिवाय हे कदापि शक्य नाही, असा माझा आरोप आहे. या शाखा अभियंता असणारे श्री कुर्णे, त्याचबरोबर श्री कदम साहेब, त्याचबरोबर या कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री कदम साहेब आणि त्याच्यानंतर असणारे श्री येवले साहेब, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा भ्रष्टाचार झालेला असावा असा माझा अंदाज आहे. त्याचबरोबर मी या सर्वांच्या आपल्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की येवले साहेब असतील, कुर्णे साहेब असतील, कदम साहेब असतील, या सर्वांची खात्रीने चौकशी झाली पाहिजे. याबाबत मी आमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देणार आहोत. त्याचबरोबर तक्रार केल्यापासून या कंत्राटदाराकडून माझ्यावर प्रचंड प्रमाणात दबाव, प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे. कदाचित माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यात यावं. माझ्या जीविताचा संभाव्य धोका लक्षात घेता आपल्या जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे सुद्धा मी येत्या 2 दिवसात म्हैसाळमधील ग्रामस्थांसह जाऊन निवेदन देणार आहे. या योजना राबवताना आमच्या म्हैसाळ ग्रामपंचायतीला कोणत्याही आणि कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. आज जे अधिकारी झेंडे साहेब आलते त्यांना सर्व माहिती आम्ही दिलेली आहे. त्यांच्याकडून देखील आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आणि ते आम्हाला निश्चितपणे न्याय देतील. या उपर देखील आम्हाला जर न्याय न मिळाला तर आम्ही सनदशीर मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर करू, एवढं या माध्यमातून मी आवाहन करतो. आजच्या स्थळपाहणी करण्यासाठी मानसी कंस्ट्रक्शनचे कंत्राटदार जाणीवपूर्वक गैरहजर राहिले होते. त्याचबरोबर TUS SUD साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, त्याचबरोबर नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस न्यू दिल्ली यांना देखील पाणीपुरवठ्याच्या उपअभियंत्यांनी कळवलेलं होतं की तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहावा. मात्र हे कोणसुद्धा उपस्थित राहिलेले नाहीत, कारण ह्याचं थर्ड पार्टी ऑडिट होऊन बिलं काढलेली आहेत. मग एवढं मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण असताना थर्ड पार्टी ऑडिट होतेच कसं, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आज जिल्ह्यात जलजीवन योजनेची अतिशय निकृष्ट दर्जाची कामं देखील झालेली आहेत. ही केवळ कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या गैरकारभारामुळं हे शक्य होते असा आमचा आरोप आहे. याचबरोबर जे म्हैसाळमधील जॅकवेल आहे, या जॅकवेलवर मोटरी बसवल्या, 2 मोठ्या मोटरी 17 HP मोटरी बसवलेल्या होत्या. जवळपास त्याची किंमत 17-18 लाखाच्या आसपास आहे. ते मोटरी बसवून त्याचं फोटो सेशन करून त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून बिलं काढलेत. पण आज त्या ठिकाणी गेले असता एकही मोटर, बोर्डचं पॅनल, इलेक्ट्रिक पॅनल किंवा त्याच्या फिल्टर स्विच वॉल असतील, एअर वॉल असतील, नॉन न्यूट्रल वॉल असतील, ही कुठलंही साहित्य त्या ठिकाणी आज बघायला मिळालेलं नाही. चौकशी समितीने ते अतिशय काळजीपूर्वक मुद्दा नमूद करून घेतलेला आहे.